नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण थंडगार मट्टा बनवतोय। दह्यापासून ताक, ताकापासून मट्टा। तर आता उन्हाळा तर चालू झाला आहे, आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी अशा पद्धतीने आपण आज मट्टा बनवते। चवीला पण खूप अप्रतिम लागते बघा। गरमीमध्ये तर असं ताक, दही, मट्टा खाल्लेला खूप शरीराला फायदा येतो। तर असे मी संक्रांती ठेवल्या होत्या सुगड, बघा कायचा उपयोग झाला त्याचा। याच्यामध्ये तर असा मट्टा ठेवला तर खूप थंड होतोय। असं मी दही लावून घेतले बघा। आता 2 चमचा आपण ह्यातलं दही काढून घेणार आहे। तर रेसिपीला तर सुरुवात करू आपण। 2 चमचे आपण दही काढूया। आता 1 तांब्या भरून मी पाणी घातले त्यामध्ये। आता रवीने आपण हलवून घेऊया। तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकताय, पण मी रवीनेच करणार आहे, तर छान होतं रवीने केल्यावर। तर रवीने असं घुसळून घेऊया आपण ताक। पटकन तयार होते बघा। तर अशा पद्धतीने ताक आपलं तयार झालंय। तर मट्ट्यासाठी आपण मसाला बनवून घेऊया। 1 चमचा जिरं घेतले मी, 1 मिरची घेतली बघा, अर्धा इंच आलं घेतले, त्याचा बारीक काप करून घालूया, लवकर बारीक होते। कोथिंबीर घेतली, पुदिन्याची पानं घेतली ती, आणि कढीपत्ता घेतला। हे सर्व स्वच्छ धुवून घेतले मी। दुपारच्या जेवणाला असा मट्टा बनवला ना छान लागते। याच्यात मी काळं मीठ घातले, साधं पण घातलं तर चालते। साखर घालू 1 चमचा, मीठ चवीपुरतं घातले। आता आपण थोडंसं दही टाकून वाटून घेणार आहे। मिक्सरमधून फिरवून घेऊया। अशा पद्धतीने मी मिक्सरमधून फिरवून घेतले बारीक। आणि ह्याला काय शोधायची चाळायची गरज नाही, असं डायरेक्ट आपण होतोय। सगळा फ्लेवर आपल्या मट्ट्यात उतरतो ह्याच्यात। तर 4-5 बर्फाच मी चिप्स घातले, तर ढवळून घेऊया जरा। त्यावरून कोथिंबीर घालूया। खूप सुंदर असा मट्टा होते बघा चवीला। आता इथे मी सुगड घेतले, ते संक्रांती सुगड ठेवले, तर त्याचा आता उपयोग करून घेऊया आपण। अगदी 4-5 पाण्याला आपण हे धुवून घेणार आहे। याला काय माती असली तर निघून जाते बघा। तर पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत धुवायचं आपल्याला, ही मातकट लागणार नाही। धुवून नितळून ठेवायची। ह्याच्यात तर तुम्ही मट्टा भरून ठेवला तर खूप थंड राहतोय बघा मातीच्या भांड्यात। आता पाणी मी बदललंय, असं 4-5 वेळा मी पाणी बदलून धुवून घेते। तर मी 4-5 वेळा धुवून घेतले बघा। असं मट्टा मी भरून घेतलाय, एक पळी ओतून सर्व मातीची भांडी मी भरून घेतली ती। तर अशा पद्धतीने आपला मट्टा तयार झालाय। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा। दुपारच्या जेवणाला आपण मट्टा तयार करूया। बाय बाय।